नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेबाबतच्या 3 सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स पाहणार आहोत. पहिली सर्वात मोठी अपडेट ती म्हणजे ज्या लाडकी बहिणींना फेब्रुवारीपासून आतापर्यंत सलग 4 महिने एकही रुपया मिळालेला नाही, त्यांच्या खात्यात थेट 6,000 रुपये एकदम जमा होणार आहे. आणि ते कसे जमा होणार ते आपण पाहणार. व ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीपर्यंत हप्ता आलेला असेल त्यांना देखील पैसे जमा होणार आहे आणि ते कधी आणि कसे जमा होणार ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची आणि मोठी बातमी, ई-केवायसीच्या नावाखाली तब्बल 80 लाख महिला यादीतून बाद का झाल्या आणि यात तुमचं नाव तर नाही ना, हे कसे ओळखायचे ते पाहणार. त्याच्यानंतर आपण तिसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे हे 6,000 रुपये तुम्हाला 2 टप्प्यात नेमकं कसे दिले जातील आणि हे पैसे मिळवण्यासाठी कोणती एक चूक तुम्हाला अजिबात करायची नाही. ही एक चूक तुम्हाला अजिबात करायची नाही, तेव्हाच तुम्हाला 6,000 रुपये मिळणार. या तिन्ही प्रश्नाची अधिकृत आणि सविस्तर माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे तुमचा एकही हप्ता बुडू नये असे वाटत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला मग व्हिडिओची सुरुवात करूया. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहितीच आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. पण सध्या राज्यात एक वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. आता राज्यामध्ये एक वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. 1,500 रुपयाच्या आर्थिक मदतच्या व्यतिरिक्त ते आहे ई-केवायसी. ई-केवायसी प्रक्रियेमुळे तब्बल 80 लाख महिलांची नावे लाभार्थी यादीतून काढून टाकण्यात आली आहे. तर दुसरीकडे ज्या खऱ्या पात्र महिला आहेत आणि ज्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया अगदी वेळेत पूर्ण केली आहे, म्हणजे ज्या लाडक्या बहिणी पात्र आहे आणि त्यांनी ई-केवायसी ही वेळेत पूर्ण केली आहे, त्यांच्याही खात्यात फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे अशा सलग 4 महिन्याचे हप्ते जमा झालेले नाहीत. भरपूर अशा महिला आहे, लाडक्या बहिणी आहेत, त्यांना मार्च, एप्रिल आणि मे अशा सलग 3 महिन्याचे देखील पैसे जमा झालेले नाहीत. भरपूर महिलांना, लाडक्या बहिणींना फेब्रुवारीपर्यंत पैसे व्यवस्थित आले, पण फेब्रुवारीच्या नंतर एकही हप्ता जमा झालेला नाहीत. सर्व कागदपत्रे बरोबर आहे, तरी देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत. म्हणून लाडक्या बहिणींमध्ये मोठी नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण होते. तर आता सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे 6,000 रुपये मिळणार. तर ही सगळ्यात महत्त्वाची आणि सर्वात मोठी बातमी ती म्हणजे 6,000 रुपये मिळणार. आता हे लाडक्या बहिणींना कसे मिळणार, केव्हा मिळणार, कधी मिळणार, हे सगळ्याची प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार. आता तुम्हाला निराश होण्याची अजिबात गरज नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या पात्र महिलांचे मागील 4 महिन्याचे हप्ते प्रलंबित आहेत, त्यांना आता दिलासा देण्यासाठी सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ज्या लाडक्या बहिणीचे 3 महिन्याचे किंवा 4 महिन्याचे हप्ते बाकी असतील किंवा प्रलंबित झाले असतील, त्यांना आता दिलासा देण्यासाठी सरकार एक मोठा निर्णय घेण्याची तयारीत आहे. अशा महिलांना फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या 4 महिन्याचे मिळून एकूण 6,000 रुपये एकदम किंवा 2 टप्प्यात दिले जाऊ शकतात. तर हे 4 महिन्याचे किती आहे, एकूण 6,000 रुपये तुम्हाला मिळणार. तर भरपूर महिलांना असं झालेलं आहे की 3 महिन्याचे पैसे बाकी आहे, म्हणजे त्यांना फेब्रुवारीपर्यंत व्यवस्थित पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले, पण मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्याचे पैसे आता जमा झालेले नाहीत. म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे आले होते, आता 15 मेच्या दरम्यान अशा भरपूर महिला आहे त्यांना पैसे जमा झालेले नाहीत. तर त्या लाडक्या बहिणींना देखील मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्याचे मिळून 4,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची माहिती, अधिकृत माहिती आपल्याला मिळालेली आहे. जर हे पैसे 2 टप्प्यात दिले तर कसे मिळतील? आता हे जर पैसे 2 टप्प्यामध्ये आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल, मे महिन्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे पैसे आले होते, तर हे काय टप्प्यामध्ये आले होते. तर म्हणजे जर हे पैसे आता 2 टप्प्यामध्ये दिले तर हे कसे मिळतील? तर पहिला टप्पा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे मिळून 3,000 रुपये मिळणार.
म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला 3,000 रुपये मिळू शकतात फेब्रुवारी आणि मार्चचे. जर मार्चच मिळाले तर 1,500 रुपयेच तुमच्या खात्यामध्ये येणार. पण घाबरायचं कारण नाही, चिंता करायचं कारण नाही आहे. हे 1,500 रुपये जर तुम्हाला मिळाले तर पुढच्या टप्प्यामध्ये बाकीचे थकीत हप्ते देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. म्हणजे दुसरा टप्पा हा कसा राहणार आहे, एप्रिल आणि मे महिन्याचे मिळून 3,000 रुपये मिळणार. म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाही त्यांना आनंदाची बातमी आहे, अशा 2 टप्प्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. आणि हे थकीत हप्ते, ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. अशा पद्धतीने एकूण 6,000 रुपयाचा मोठा लाभ तुम्हाला मिळू शकतो. यामुळे गेल्या 4 महिन्यापासून आतुरतेने पैशाची वाट पाहणाऱ्या महिलांना खूप मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली आहे, महत्त्वाचं समजून घ्या, ई-केवायसी केलेली आहे, पात्र आहे, लाडक्या बहिणींना तुमचे बाकी असलेले हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. भरपूर लाडक्या बहिणींना फेब्रुवारीपर्यंत हप्ता आलेला आहे. लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्यापर्यंत हप्ता आलेला आहे. ज्यांना फेब्रुवारीपर्यंत हप्ता आला असेल त्यांना कमेंट्स करा. म्हणजे यांना लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणींना हप्ता आलेला नसेल त्यांना एक धीर मिळतो की आम्हाला देखील हप्ता आलेला नाही. आणि हे कमेंट्स तुमच्या सरकारपर्यंत गेल्या पाहिजे. तर जास्तीत जास्त कमेंट्स करा, तुम्हाला फेब्रुवारीपर्यंत हप्ता आलेला आहे का नाही आलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही पात्र देखील आहे आणि केवायसी देखील केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे जमा झाले पाहिजे होते, पण हे झालेले नाही. तर याचा अर्थ तुमच्या येत्या काही दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. JR मध्ये देखील तसं नमूद केलेलं आहे. ज्या लाडक्या बहिणी JR मध्ये, ज्या आता JR आला होता त्याच्यामध्ये देखील नमूद केलेलं आहे, ज्या लाडक्या बहिणी पात्र आहे आणि त्यांनी ई-केवायसी केलेली आहे अशा पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 10 तारखेनंतर किंवा 10 तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होऊ शकते. हे JR मध्ये असं नमूद केलेलं आहे. पात्र आहे आणि तुम्ही दिलेल्या वेळेत ई-केवायसी देखील केलेली आहे तर तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे जमा होणार आहे. लाडक्या बहिणींनो, पण इथे एक गोष्ट नक्की लक्षात घ्या, सूत्राकडून ही अतिशय महत्त्वाची माहिती समोर येत असली तरी राज्य सरकारकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे 6,000 रुपयाच्या या थकीत रकमेबाबत सरकार नेमका कधी आणि काय अंतिम निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमचा फॉर्म मंजूर आहे का आणि तुम्हाला गेले किती महिने पैसे मिळाले नाहीत हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही आनंदाची बातमी तुमच्या सर्व मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना थोडा धीर मिळेल. शासनाची अधिकृत घोषणा होताच मी सर्वात आधी व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेनच. त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.